कल्याण मुरबाड महामार्गावरील रायते पुलावर म्हणजे उल्हास नदी येथे सोमवारी 13 एप्रिल 2026 रोजी सकाळी एक भीषण अपघात झाला. या अपघातात प्रवाशांनी भरलेल्या इको टॅक्सीची आणि सिमेंट मिक्सर ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली, ज्यामध्ये 11 प्रवाशांचा मृत्यू झाला. स्थानिक नागरिक, पोलीस आणि विविध माध्यमांनुसार या अपघाताची संभाव्य कारणे जी आहेत ते अशी आहेत: ओव्हरटेकिंगचा प्रयत्न. प्राथमिक माहितीनुसार इको टॅक्सी चालकाने पुलावर दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सर ट्रकशी त्याची थेट धडक झाली. अशी कमेंट्स मी फेसबुकवर सुद्धा वाचलेली आहे आणि ज्यांनी कमेंट्स केलेले ते म्हणत होते की ते प्रत्यक्षदर्शी आहेत. तसेच दुसरा जो अंदाज आहे तो एक मार्गे वाहतूक, सिंगल लेन ट्रॅफिक. पुलावर सध्या एका बाजूने रस्ता बंद असल्याने किंवा कामामुळे एक मार्गे वाहतूक सुरू होती. यामुळे वाहनांची गर्दी आणि गोंधळ निर्माण झाला होता, जो अपघाताला कारणीभूत ठरल्याचे स्थानिकांनी सांगितलेले आहे. अतिवेग आणि नियंत्रण सुटणे. भरधाव वेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले असा एक अंदाज लावला गेलेला आहे. पोलिसांचा देखील हाच एक अंदाज आहे की कदाचित वाहनावर नियंत्रण सुटले असावे. आणि दुसरा म्हणजे अवैध वाहतूक प्रवास. या टॅक्सीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते, सुमारे 13 प्रवासी, ज्यामुळे गाडीवरील नियंत्रण मिळवणे कठीण झाले असावे असाही संशय व्यक्त करण्यात आलेला आहे. सदर या रायते पुलाचे उद्घाटन होऊन आठवडा देखील झालेला नाहीये, परंतु एक मार्गी असल्या कारणाने वाहनांचा जो वेग आहे तो खूप जास्त प्रमाणात असतो. या वाहनांना पहिले अरुंद रस्त्याने प्रवास करायची सवय होती. आता रस्ता खूपच रुंद झाल्याने त्यांना वाहने वेगात चालवणे खूप छान वाटते आणि अनुषंगाने अशा घटना घडतात. आपली मराठी मनासाठी यूट्यूब चॅनेल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.